गुड मॉर्निंग. चला बनवूया आज अंडा राईस. तर यासाठी मी भात कुकरलाच लावून घेणार आहे आणि त्याचबरोबर काही खडे मसाले जसं वेलची आणि लवंग, त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरेही टाकणार आहे, सो दॅट भाताला खूप छान फ्लेवर येईल. तर कुकरला मी 3 शिट्या एवढ्या देणार आहे आणि आपला भात रेडी. पुढच्या स्टेपमध्ये 3 मीडियम साईजचे कांदे थिन स्लाइस करून एका पॅन किंवा कुकरमध्ये तेल घालून चांगलं परतवून घ्या. त्यात थोडं मीठ घाला सो दॅट कांदा चांगला शिजला जाईल. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्या. बघा काय सुंदर कलर आलाय त्याला. एका बाउलमध्ये 4 अंडी फोडून त्याला व्हिस्क करून घ्या. त्यात थोडं मीठही टाका. मी ते कॅप्चर करायला विसरले. मग त्याच पॅनमध्ये थोडा मसाला टाकून एग स्क्रॅम्बल करून घ्या. स्क्रॅम्बल्ड एग मग आपण साईडला करून ठेवूया. मसाला बनवण्यासाठी 4 मीडियम साईजचे कांदे फाईनली चॉप करून घ्या. मग त्याच पॅनमध्ये तेल, काही खडे मसाले, कढीपत्ता आणि कांदे घालून चांगलं सॉटे करून घ्या. त्यात मग आलू लसूणची पेस्ट टाका. कांद्यात मग काही मसाले टाका. यात मी 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा एव्हरेस्ट तिखा लाल, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घालून कांद्याबरोबर चांगलं मिक्स करून घ्या. मग त्यात 2 टोमॅटोची प्युरी करून टाका. मसाले शिजून झाले की त्यात थोडे फ्राय ओनियन, स्क्रॅम्बल्ड एग घालून मिक्स करून घ्या. शेवटी उकडलेला भात घाला. त्यात चवीनुसार मीठ घालून भात चांगला परतवून घ्या. मग त्यात फ्राईड ओनियन्स आणि कोथिंबीर घालून गार्निश करून घ्या. शेवटच्या स्टेपला भाताला 5 मिनटं वाफेवर शिजवून घ्या. रेडी आहे आपला अंडा राईस.